काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH मराठी भाषेसंदर्भात 5 जुलैला हा मुंबईमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे आणि पहिल्यांदा या मोर्चामध्ये 2 ठाकरे बंधू हे एकत्र दिसणार आहेत। आता माझ्यासोबत स्वतः मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत। जाधव साहेब, काय सांगणार तुम्ही की कशा पद्धतीने या मोर्चाची तयारी आपली सुरू आहे? आपण काय लोकांना आव्हान करत आहात? आमची मोर्चाची तयारी जर तुम्हाला पाहायची असेल तर मागच्या कॅमेऱ्यात तुम्ही पाहू शकता की आज विरारमध्ये लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मोर्चासाठी। अनेक लोक आज आम्हाला भेटायला आलेली आहेत, पाठिंबा द्यायला आलेली आहेत आणि असा माहोल मी पहिल्यांदा पाहतोय, खूप वर्षाने पाहतोय की लोक समोरनं येऊन आम्ही सहभागी होणार आहोत किंवा आमचा पाठिंबा आहे हे सांगतात। याचं एकमेव गोष्ट आहे की मराठी प्रेम। लोकांना जे काही मराठीवर आक्रमण चालू आहे, हिंदीची सक्ती चालू आहे, हे आवडलेलं नाहीये ना। पालकांना आवडलंय। काल अनेक दहीहंडी मंडळांनी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे, अनेक संस्था पाठिंबा, पालक संघटना पाठिंबा देतात। सो हा सगळा जर तुम्ही उत्साह पाहिलात तर गिरगाव मधून होणारा मोर्चा हा इतिहासातला सगळ्यात मोठा, मुंबईच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा होईल। पण सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप होतोय की 2 ठाकरे बंधू हे केवळ येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत। मी तुम्हाला सांगू का, सन्माननीय राजसाहेब स्वतः मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा त्यांनी सांगितलं की तुम्ही हा GR पाटील आमच्यासाठी हा विषय संपला, बरोबर आहे। जर आम्ही निवडणुकीसाठी हे सगळं करत असू तर आम्ही काय म्हटलं असतं, GR पाटील आमच्यासाठी हा विषय संपला। तुम्ही GR पाटील न घेण्याचा हट्ट केलात म्हणून 2 भावांना एकत्र यावं लागलं मराठीसाठी। आता तुम्ही आमच्यावर लादू नका किंवा आमच्यावर ढकलू नका की आम्ही ह्यासाठी येतोय। सन्माननीय राजसाहेबांनी अनेक वेळा यांना सांगितलं तुम्ही GR पाटील आमच्यासाठी हा विषय इथेच संपला, पण तुम्ही GR पाटील न घेतल्यामुळे आज आम्हाला एकत्र यावं लागलं। आणि खरं तर मी त्यांचं आभार मानेन भारतीय जनता पक्षाची, तुमच्यामुळे का ना हो, पण 2 भाऊ आज एकत्र आलेले आहेत आणि यातून महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित समोर येणार आहे। महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा मराठी भाषेसाठी ज्यावेळेस गुणरत्न सदावर्ते सारखा माणूस या ठिकाणी एवढा प्रखरपणाने विरोध करतोय। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, गुणवर्त सदावर्तेचा जो बोलता धनी आहे तो भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, बरोबर आहे। त्यामुळे त्याची एवढी हिंमत होते, नाही तर महाराष्ट्रात त्याची एवढी हिंमत होणारच नाही। आणि मुळात तो मराठी आहे का हाच मनात आमच्या डाऊट आहे, कारण मराठी माणूस हे नाही करणार। तो कितीही वेडा असो तो मराठीला विरोध करणार नाही। मला वाटतं याची बीट थोडीशी क्रॉस असेल म्हणून तो थोडी अडचण आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदा आतापर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर, कारण इथं अनेक हुतात्मे झालेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून परप्रांतीय लोकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्ट विरोध केला जातो, ही ताकद नेमकी कुठून येते? ही ताकद भारतीय जनता पक्षाची जी परप्रांतीयांवरचं असलेलं प्रेम आहे ना त्यातून येते। आणि ही ताकद, ही जी त्यांची डेअरिंग आहे ना, ही ठेचण्यासाठी हा 5 तारखेचा मोर्चा आहे। मी तुम्हाला सांगतो 5 तारखेनंतर महाराष्ट्रातलं अनेक समीकरण बदलणार आहेत आणि जे काही हे हिंदी भाषिक जे काही उत्मात करतायत ना, मला असं वाटतं गल्ली गल्लीतला तरुण पोरगा देखील यांना विरोध करायला सुरुवात करेल आणि याचे सगळे परिणाम भारतीय जनता पक्षालाच भोगावे लागणार, कारण हे सोडलेलं पिल्लू आहे ना हे भारतीय जनता पक्षाचंच आहे। आज तुम्ही वसई विरारमध्ये याबाबतचा जो मोर्चाचा प्रचार करताय, वसई विरारकरांना काय आव्हान करणार आहे तिथं? मी वसई विरारकरांसोबत वसई विरारमधील इतर सर्व पक्षांना, सगळ्या संस्थांना आव्हान करतो की तुम्ही या मोर्चात उपस्थित राहा, आपली एकजूट जगाला दाखवा, देशाला दाखवा, त्या दिल्लीत बसलेल्या त्या 2 माणसांना दाखवा की ज्या वेळेला मराठी माणूस एकत्र येतो त्या वेळेला तो काय करू शकतो। आणि आम्ही भाषेच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करणार। आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कुठल्या संघटनेत काम करतो हे महत्वाचं नाही, पण ज्या वेळेला तुम्ही आमच्या भाषेवर याल त्यावेळेला आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्र येणार। निश्चितच हे होते मनसे नेते अविनाश जाधव आणि येणाऱ्या 5 जुलैच्या मोर्चामध्ये वसई विरारकरांसह प्रत्येक मराठी माणसांनी सामील व्हावं असं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे। तर मराठी भाषेला विरोध करणारा जो परप्रांतीय आणि जे कोणी लोक आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी समाचार घेतलेला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।